समाजामध्ये दिवसेंदिवस खून, मारामाऱ्या, दरोडेखोरी अशा घटना घडत असतात. परंतु अशातच सुमारे 40 कोटीच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना ठाणे शहरामध्ये घडली आहे. तर अवघ्या 12 तासातच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या व मुलाची सुखरूप सुटका केली. या घटनेचा घटनाक्रम व सविस्तर माहिती जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ की या घटनेमध्ये नेमकं काय घडलं. INT न्यूजमध्ये मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग सुरू करूया या घटनेचा घटनाक्रम. ठाणे पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. त्या फोनमध्ये असं सांगितलं की अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या 20 वर्षीय मुलाचा तब्बल 40 कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्याची घटना ही पोलिसांच्या कानी पडली. पोलिसांनी अतिशय वेगाने चक्र फिरवत अवघ्या 12 तासात त्या मुलाची सुटका केली आणि सुटका करत 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. या घटनेचं सर्वत्र ठाणे आणि मुंबईमध्ये कौतुक होत आहे. नेमकी ही घटना घडली कशी? या घटनेची सुरुवात झाली अंबरनाथ पश्चिम भागात राहणाऱ्या एका बिल्डरच्या 20 वर्षाच्या मुलाचा मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्यांच्या स्विफ्ट कारने साईटवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या आर्टिको कारमधील अपहरणकर्त्याने गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं. यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन लावत तब्बल 40 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे धास्तावलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची माहिती दिली. मग काय, पोलिसांनी आपल्या पोलिसी चक्र फिरवत त्या बिल्डरच्या सांगण्यानुसार त्या बिल्डरला वडिलांनी अपहरणकर्त्याशी तडजोड करत खंडणीची रक्कम 40 कोटीहून 7 कोटी आणि 7 कोटीहून 2 कोटीवर आणत देण्याची विनंती दर्शवली. त्यावर एक ओला कार बुक करून त्यामध्ये पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तेथे पाठवा अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. यामुळे पोलीस जास्त चक्रावून गेले आणि पोलिसांनी यावरती एक प्लॅन लावला. कारण 40 कोटीहून 7 कोटी आणि 2 कोटी अशी रक्कम कमी कमी होत येत असल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना अपहरणकर्त्यांची ओळख त्यांना पटायला सुरुवात झाली आणि त्यांनी ही ओला गाडी अंबरनाथ MIDC नेवाळी नाका येथे काटाई नाक्यावर अपहरणकर्त्यांनी बोलून घेतले. मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय अपहरणकर्त्यांना आल्यामुळे त्यांनी पैसे नको असल्यास सांगितले आणि संपर्क बंद केला. संपर्क बंद केल्यामुळे मुलाच्या जीवाला धोका आहे असं त्या बिल्डरला वाटू लागलं. पण पोलिसांनी आपले चक्र आणि विचारचक्र गतिमान करून अखेर त्या आरोपींचा सुगावा त्यांना लागला. जी ओला गाडी अंबरनाथ MIDC नेवाळी नाका तेथून काटाई नाक्याला अपहरणकर्त्याने बोलून घेतली होती, ती मात्र पोलिसांना सापळा रचल्या संशय आल्यामुळे पैसे नको सांगत त्यांनी संपर्क बंद केला. परंतु पोलिसांनी तातडीने मोबाईलचे लोकेशन तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याचा शोध घेत भिवंडीच्या पडगाव परिसरातून 10 अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. तर याच परिसरातील पिसे धरण भागातून अपहृत मुलाची पोलिसांनी सुटका केली. या अपहरणकर्त्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतूस, एक एअरगन, एक कोयता यासह 3 गाड्याही जप्त केल्या. विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या 12 तासात पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली. ओलाची गाडी बुक केली आणि अपहरणकर्ते सापडले असंच म्हणावं लागेल. यासाठी संपूर्ण ठाणे पोलीस दलात 100पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीला यश आलं. यामुळे सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे. परंतु या सर्व प्रकारामध्ये समोर आला तो खंडणी मागणारा कोण, तर तो होता मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी. दरम्यान अटक करण्यात आलेल्या 10 आरोपीपैकी एक आरोपी हा बिल्डर राहत असलेल्या इमारतीत राहणारा असून तो मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी आहे. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये झालेल्या नोकर भरती त्याने अनेक जणांकडून पैसे घेऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे त्याच्यासह या प्रकरणातील आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात हे दोघे सध्या जामीनवर असून ज्याच्याकडून पैसे घेतले त्यांना ते परत करण्यासाठी त्यांनी हा सगळा अपहरणाचा डाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे ज्याला नोकरीसाठी पैसे दिलेल्या 3 तरुणांनीही आपले पैसे परत मिळण्याच्या आशेने
अपहरण प्रकरणात त्यांची साथ दिली. मात्र हा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे या सर्वांची रवानगी आता जेलमध्ये झाली आहे. खंडणी मागणारा फायर ब्रिगेडचा जो कर्मचारी त्याच्या असलेल्या नोकरी घोटाळ्यामुळे आणि त्याला दिलेले पैसे देणाऱ्या लोकांमुळे हे सर्वजण पुन्हा एकदा अडचणीत आले. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये जरा जपून आणि चुकीचे पाऊल उचलू नका. ही होती पोलिसांनी घडलेल्या घटनाची खंडणीची स्टोरी. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.